तुम्हाला माहित आहे का मंडळी, मुंबई पासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर एक असं ठिकाण आहे की इकडे महादेवाचं इतकं सुंदर मंदिर आहे. इथे फक्त महादेवाचंच मंदिर नाही तर इथे जगन्नाथपुरी आणि हनुमानाचं मंदिर देखील आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही चाललोय लोटेश्वर महादेवाला. या मंदिराची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे मंदिर घोडबंदर रोडला आहे. मंदिराचा परिसर इतका छान आहे ना की असं वाटतं आपण गावी चाललो आहोत. आणि इकडची सर्वात छान गोष्ट म्हणजे इथे लोकांची जास्त गर्दी नसते, त्यामुळेच मला न घाई करता पूजा करता आली. घाई म्हणजे आपल्या इथे महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिराबाहेर मोठमोठ्या रांगा असतात, त्यामुळे आपल्याला महादेवाचं व्यवस्थित दर्शनही घेता येत नाही आणि अभिषेक तर लांबच राहील. बाजूलाच मारुतीचं देखील मंदिर आहे, तिथे सुद्धा पाया पडून घ्या. आणि इकडे ना जगन्नाथाचं देखील मंदिर आहे. ओडिसामध्ये जसं जगन्नाथपुरीचं मंदिर आहे तसंच सेम टू सेम इथे मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. चला आता जगन्नाथाचं देखील दर्शन घेऊया. तर मंडळी, तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर कमेंट मध्ये मला लोकेशन म्हणून टाईप करा, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवते. आम्हाला हे मंदिर कसं काय भेटलं त्याची आता स्टोरी आहे. आम्ही तुंगारेश्वरला निघालो होतो, पण काही कारणांमुळे आम्हाला तुंगारेश्वरला काही जाता नाही आलं. रिटर्न येताना आम्ही पाणी प्यायला थांबलो, तेव्हाच आम्ही एक बोर्ड वाचला. तो बोर्ड वाचूनच आम्ही या मंदिरात आलोय. मला तर असं वाटलेलं की आता आम्हाला दर्शन न करताच घरी जावं लागेल, पण ते म्हणतात ना, देवाच्या इच्छेने देवाचे दर्शन घडते, तसेच आम्हाला पण आज काही आणि अशा प्रकारे आम्हाला एकाच ठिकाणी 3 देवांचे दर्शन भेट. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.